हॅलो फ्रेंड्स, NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान विषयाशी संबंधित जे विविध घटक आहेत त्या घटकांच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहतोय. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटकांच्यावर सराव प्रश्न घेतलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ते एकदा चेकआउट करा, म्हणजे त्यावर आधारित त्या घटकांच्यावर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक घटक घेऊया. तर या सिरीजमध्ये पुढचा घटक आहे मानव निर्मित पदार्थ. यावर आधारित काही सराव प्रश्न आता आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता थर्मोप्लास्टिकचा प्रकार नाही? 4 पर्याय दिलेत. पॉलिस्टायरीन, दुसरा मेलेमाइन, तिसरा पॉलिइथिलीन, चौथा पॉलिप्रोपिलीन. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेलेमाइन हा थर्मोप्लास्टिकचा प्रकार नाही. उरलेले 3 हे थर्मोप्लास्टिकचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता पॉलियुरेथेन प्लास्टिकचा उपयोग नाही? पहिला दिलाय सर्फ बोर्ड तयार करणे, दुसरा वाहनांच्या सीट्सची निर्मिती, तिसरा छोट्या बोटी तयार करणे, चौथा लेझर प्रिंटरचे टोनर बनवणे. यातला पर्याय क्रमांक 4 हा पॉलियुरेथेन प्लास्टिकचा उपयोग नाही. उरलेले जे 3 आहेत ते पॉलियुरेथेन प्लास्टिकचे उपयोग आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. लेझर प्रिंटरचे टोनर बनवणे हा पॉलियुरेथेन प्लास्टिकचा उपयोग नाही. पुढचा प्रश्न, वाहनांचे ओरखड्यापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यावर दिला जाणारा थर टिंबटिंब या प्लास्टिकचा असतो. पहिला पर्याय दिलाय मेलेमाइन, दुसरा आहे पॉलिथिन, तिसरा टेफ्लॉन, चौथा रेयॉन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाहनांचे ओरखड्यापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यावर टेफ्लॉन या प्लास्टिकचा थर दिला जातो. पुढचा प्रश्न, पॉलिएक्रेलिक प्लास्टिकचा उपयोग टिंबटिंब बनवण्यासाठी होतो. पहिला पर्याय भिंगे व कृत्रिम दात, दुसरा आहे प्रयोगशाळेतील उपकरणे, तिसरा दोरखंड व चटया आणि चौथा डीव्हीडीचे कव्हर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भिंगे व कृत्रिम दात हे बनवण्यासाठी पॉलिएक्रेलिक प्लास्टिकचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न असा आहे, प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे अशा 4Rच्या सिद्धांतात पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? 4 पर्याय दिले त्याच्यासाठी. पहिला आहे रिड्यूस, दुसरा रिसायकल, तिसरा रिकव्हर आणि चौथा रिचार्ज. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिचार्ज. या रिचार्जचा उपयोग 4R मध्ये होत नाही. उरलेले रिड्यूस, रिसायकल, रिकव्हर याचा मात्र त्याच्यामध्ये समावेश होतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता काचेचा गुणधर्म नाही? पहिला पर्याय दिलाय उष्ण काच लगेच थंड केल्यास ती तडकते, दुसरं काच ही विजेची सुवाहक आहे, तिसरा गुणधर्म काचेला तापवून हवा तो आकार देता येतो, आणि चौथा काच ही उष्णतेची मंद वाहक आहे. तर ह्यापैकी कुठला गुणधर्म नाही ते आपल्याला शोधायचा आहे. उरलेले 3 हे काचेचे गुणधर्म आहेत. तर ह्यामध्ये पर्याय क्रमांक 2 काच ही विजेची सुवाहक आहे हा काचेचा गुणधर्म नाही. उरलेले 3 काचेचे गुणधर्म आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. काचेचा सर्वप्रथम शोध कोणाला लागला? पहिला पर्याय दिलाय फेनिशियन व्यापारी, दुसरा पोर्तुगीज व्यापारी, तिसरा अमेरिकन शास्त्रज्ञ, चौथा भारतीय प्रवासी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्वप्रथम फेनिशियन व्यापाऱ्यांना काचेचा शोध लागला. पुढचा प्रश्न आहे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा अतिवापर केल्यामुळे कोणती समस्या निर्माण होऊ शकते? जमिनीचे प्रदूषण होऊ शकते, पर्यावरणाचा ऱ्हास, मानवामध्ये रोग निर्माण होणे की वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्लास्टिक पिशव्यांच्या अतिवापरामुळे वरीलपैकी सर्व समस्या निर्माण होऊ शकतात. पुढचा प्रश्न, काच व तिचा उपयोग यांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला पर्याय सिलिका काच प्रयोगशाळेतील उपकरणे तयार करण्यासाठी वापरली जाते, बोरोसिलिकेट काच औषधांच्या बाटल्या तयार करण्यासाठी वापरली जाते, शिशेयुक्त काच विजेचे दिवे बनवण्यासाठी वापरली जाते, आणि रंगीत काच सूक्ष्मदर्शकाची भिंगे तयार करण्यासाठी वापरली जाते. यातली चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 रंगीत काच सूक्ष्मदर्शकांची भिंगे तयार करण्यासाठी वापरली जात नाही. उरलेल्या 3 जोड्या बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, वाळू, सोडा, चुनखडी व लेड ऑक्साईडचे मिश्रण वितळून टिंबटिंब ही काच तयार केली जाते. प्रकाशीय काच,
शिसेयुक्त काच, बोरोसिलिकेट काच की रंगीत काच? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिसेयुक्त काच. हा पुढचा प्रश्न, अल्कली सिलिकेट काचेला जलकाच म्हणतात कारण 4 पर्याय यासाठी दिलेले आहेत. पहिला पर्याय, ती पाण्यामध्येच वापरता येते. दुसरा, ती काच पाण्यात विद्राव्य असते. तिसरा, ही काच तयार करताना खूप पाणी लागते. चौथा, यापैकी नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ती काच पाण्यात विद्राव्य असते. याचा अर्थ ती काच पाण्यामध्ये विरघळते, म्हणून अल्कली सिलिकेट काचेला जलकाच असे म्हणतात. पुढचा प्रश्न, काचेचे मिश्रण कमी तापमानावर वितळवण्यासाठी टिंबटिंब. पहिला पर्याय दिलाय, मिश्रणातील घटक कमी प्रमाणात घेतात. दुसरा, मिश्रणात मीठ व प्लास्टिकचे तुकडे मिसळतात. तिसरा पर्याय, मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. आणि चौथा पर्याय, यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, काचेचे मिश्रण कमी तापमानावर वितळवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. पुढचा प्रश्न, थर्मोकोलच्या गरम भांड्यातील अन्न खाल्ल्यास टिंबटिंब. पहिला पर्याय, ते अधिक स्वादिष्ट लागते. दुसरा, स्टायरीनचा अंश पोटात जाऊ शकतो. तिसरा, अपाय होण्याची शक्यता नसते. चौथा, यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याच्यामध्ये असणारा स्टायरीनचा जो अंश आहे तो आपल्या पोटात जाऊ शकतो, त्यामुळं हा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, मोठ्या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काचेची वैशिष्ट्य कोणती? पहिला पर्याय, ही काच फुटत नाही. दुसरा पर्याय, ही काच फुटल्यावर टोकदार तुकडे तयार होतात. तिसरा पर्याय, ही काच फुटल्यावर 2च तुकडे होतात. आणि चौथा पर्याय, ही काच फुटल्यावर छोटे छोटे तुकडे पडतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ही काच फुटल्यावर छोटे छोटे तुकडे पडतात. पुढचा प्रश्न, सिलिका म्हणजेच टिंबटिंब होय. तर इथं ह्या रिकाम्या जागी या 4 पैकी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. वाळू, सोडा, शेंदूर की चूर्ण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाळू. पुढचा प्रश्न, काचेचा पर्यावरणावर परिणाम होऊ नये म्हणून टिंबटिंब. 4 पर्याय दिलेत. काचेचे तुकडे पाण्यात टाकावेत, काचेचे पुनर्चक्रीकरण करावे, तिसरा पर्याय, काचेची निर्मिती करणे टाळावे, आणि चौथा पर्याय, यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काचेचे पुनर्चक्रीकरण व्हावे, म्हणजे ती काच पुन्हा पुन्हा वापरात यावी. तर हा त्याच्यावर उपाय होऊ शकतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता प्लास्टिकचा गुणधर्म नाही? पहिला, प्लास्टिक गंजत नाही. दुसरा, प्लास्टिकवर आर्द्रता, उष्णता यांचा परिणाम होत नाही. तिसरा, प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो. वजनाने जड असल्यामुळे याचे वहन अशक्य असते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, हा प्लास्टिकचा गुणधर्म होऊ शकत नाही, कारण प्लास्टिक हे वजनानं जड नसतं, उलट ते वजनानं हलकं असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा प्लास्टिकचा गुणधर्म होऊ शकत नाही. उरलेले 3 मात्र प्लास्टिकचे गुणधर्म आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संस्कारित काच नाही? पहिला पर्याय, प्रबलित काच. दुसरा, तंतुरूप काच. तिसरा, फेन काच की चौथा, यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. या तिन्ही काचेचे जे प्रकार आहेत ते संस्कारित काचेचे प्रकार आहेत. त्यामुळं यापैकी कोणती संस्कारित काच नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही असं आहे, कारण या सर्वच्या सर्व संस्कारित काचेचे प्रकार आहेत.